नमस्कार श्रोते हो, मी गजानन गिरी आपलं माणूस 555 या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो। मी आज कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलेले पॉकेट मनी आणि पॉकेट संस्कार या पुस्तकातील लेख व्यभिचार एक कौटुंबिक सुरुंग याचे वाचन करणार आहे। तत्पूर्वी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती। तर ऐकू लेख व्यभिचार एक कौटुंबिक सुरुंग। तर ऐकू लेख व्यभिचार एक कौटुंबिक सुरुंग। प्रेम एक नैसर्गिक भावना, एका विशिष्ट वयात ती कुणाप्रती निर्माण होणे यात अस्वाभाविक असे काहीच नाही। निस्वार्थी निष्पाप निरागस प्रेमाला जर उच्च तत्वांची जोड मिळाली तर त्या प्रेमवीरांची प्रेमकथा बऱ्याच वेळा आदर्श निर्माण करू शकते। प्रेमाला जर त्यागाची झालर असेल तर अपघाताने परत एखाद्या वेळी ते प्रियकर प्रियशी भेटले तरी त्यांचे मार्ग वेगळे असतात। परत एकत्र येण्याचा अट्टहास त्यात नसतो। ज्या अट्टहासातून एखाद्या वेळी कुणाची तरी फसवणूक होऊ शकते याची जाणीव त्या त्यागमूर्तींना असते। खरंच प्रेमातूनच प्रेमवीरांना त्यागाचे ज्ञान होत असेल तर एकीकडे प्रियशीचा प्रियकराचा तत्वांसाठी किंवा परिस्थितीची गरज म्हणून त्याग करायचा, पण प्रेमातील त्या हळुवार आठवणींचा ठेवा खजिन्यासारखा मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवायचा। ते विरहाचे दुःख कमी होण्यासाठी नसते हेच खरे। प्रेमातील विरहाचे दुःख आपल्या वाट्याला येणारच आहे याची जाणीव बऱ्याच जणांना असतेच। प्रेम कहाणीचा शेवट विवाहात होणे किंवा न होणे हे परिस्थितीवर अवलंबून असते, परंतु खऱ्या प्रेमाचा स्पर्श मनाला झाल्यानंतर ती व्यक्ती व्यभिचाराच्या मार्गाला लागत नाही हे मात्र निश्चित। आजकाल प्रेमाच्या नावाखाली बऱ्याच वेळा व्यभिचाराचे किळसवाणी नाट्य पाहावयास मिळते। प्रेम म्हणजे विश्वास, त्याग अशा गुणांचा साक्षात्कार, तर व्यभिचाराचा पाया स्वार्थांध विषय वासनांनी बरबटलेल्या विश्वासघातावर। विवाहातून निर्माण होणारे कुटुंब एकमेकांवरील विश्वासाच्या पायावर उभे असेल तर त्या कुटुंबात प्रेमाचे, आनंदाचे, सहानुभूतीचे, आत्मीयतेचे नंदनवनच फुलते। परंतु अशा सुखी कुटुंबातील एकाला जरी व्यभिचाराची वाळवी लागली तरी त्या कुटुंबात सुखाने बहरलेल्या हिरवळीचे वाळवंट होण्यास वेळ लागत नाही। व्यभिचार लपविण्याचे असंख्य मार्ग व्यभिचारी मार्गावर धावणाऱ्या धावपटूस ज्ञात असतात, परंतु त्यातून फक्त समोरच्याला काही प्रमाणात अंधारात ठेवण्यात यश मिळू शकेल, पण स्वतःचे होणारे अधःपतन मात्र त्यातून थांबू शकत नाही। शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक, आर्थिक अशा सर्व स्तरांवर परिपूर्ण जोडीदार मिळणे एखाद्याच्या बाबतीत शक्य होऊन दुग्ध शर्करा योग साधल्या जात असेल, पण जोडीदारातील कमतरता लक्षात आल्यावरही अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जोडीने मार्गक्रमण करत असताना मिळणारा आनंद अद्वितीयच असतो हे अनुभवांतीच कळू शकते। कुटुंबातील, समाजातील बालमनावर होणारे संस्कार हे शब्दांद्वारे जितके प्रभावी होणार नाहीत त्यापेक्षा वडील मंडळींच्या कृतीतून होतात। परस्त्रीला किंवा पुरुषाला पाहिल्यानंतर मुखातून निघणाऱ्या बंधुभगिनी या शब्दांचा भाव मनातून निर्माण होणे आवश्यक आहे। ज्या निर्मळ मनातून असे भावपूर्ण शब्द निघतात त्या निर्मळतेचा झरा बालकांच्या मनापर्यंत निश्चितच पोहोचतो। वडील मंडळींनी चारित्र्यावर विद्वत्तादर्शक बोलल्यापेक्षा जर स्वचारित्र्यातून चारित्र्यसंपन्न आदर्श कुटुंबात समाजात निर्माण केला तर अनुकरण करणाऱ्यांना त्यासाठी शब्दातून चारित्र्य समजावून घेण्याची आवश्यकता भासणार नाही। बऱ्याच वेळा प्रसारमाध्यमातून दृष्टीस पडणारे अशोभनीय देहप्रदर्शन ज्यातून विषय वासनांचा डोंब भडकविण्याचे कार्य कुशलतेने व जोमाने होते, परंतु या गोष्टींचे दर्शन झाल्यास आपण सद्विवेक बुद्धीचा वापर करावा। मानवाला जीवन जगण्यासाठी जल आवश्यक असते, तरी तो पुराचे गढूळ पाणी प्राशन करणार नाही। अतिव गरजेच्या वेळी देखील ते पाणी तो गाळून पिण्याचा प्रयत्न करेल। मग ज्या गोष्टींचा प्रभाव स्वतःवर, कुटुंबावर, समाजावर पडू शकतो त्यांचे अंधानुकरण कसे होऊ शकेल? मानव हा जसा बुद्धिमान प्राणी म्हणून ज्ञात आहे तसाच तो भावनिक आणि संस्कारक्षम असून नीतिमत्तेची जाण असणारा आहे।
संस्कृती, नीतिमत्ता, चारित्र्य या बाबींचा फार दूरगामी परिणाम स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या विकासावर होत असतो. गरजांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक संघर्ष सर्वसामान्यांना सर्वपरिचित आहे. परंतु हा संघर्ष नैतिक मार्गाने केल्यास आनंदच मिळतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत मात्र आर्थिक सुबत्ता प्राप्त झाल्यानंतर सुखाच्या व्याख्येत व्यभिचार हा अविभाज्य घटक होताना पाहावयास मिळतो. सद्बुद्धीपेक्षा संपत्ती जास्त प्रसन्न झाली की विकृतीच्या प्रवेशाकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष होताना दिसते. व्यभिचाराला उत्तर सदाचार, चारित्र्यानेच दिले जाऊ शकते. शरीर नष्ट होणारेच आहे, परंतु ते नष्ट होण्या अगोदर त्याचा वापर चारित्र्य निर्माण करून आदर्श व्हायचे की या शरीराला व्यभिचाराच्या किळसवाण्या मार्गाने नेऊन कुटुंब, समाज याला सुरुंग लावायचा हे ज्याचे त्याने योग्य वेळी ठरवावे. आपल्या शरीराची पूजा आपल्याच हाती आहे. त्या पूजेला सत्कर्म, सद्विचार, सद्गुण, चारित्र्याची पुष्प खरोखर शोभून दिसतात. धन्यवाद. चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.